हवामानाचा सतत बदलणारा अंदाज, यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे महागलेलं डिझेल या साऱ्याचा परिणाम थेट बळीराजावर झालाय. डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना पॉवर ट्रेलर ट्रॅक्टरचं औतकाम परवडेनासं झालंय. त्यामुळं बळीराजा गड्या आपली बैलजोडीच बरी म्हणत पुन्हा बैलगाडीकडे वळू लागलाय. एकेकाळी बैलजोडी आणि रेडाजोडी यांच्यावरच शेताच्या कामाची भिस्त होती. बैलगाडी हे वाहतुकीचं आणि शेती कामाचं प्रमुख साधन होतं. काळाच्या ओघात औद्योगिक क्रांती झाली. बैलजोडीची जागा ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरनं घेतली, तर वाहतुकीसाठी दुचाकी, चारचाकी वाहनं उपलब्ध झाली. प्रवास सुखकर आणि सुसाट झाला. वेळेची बचत झाली, मात्र इंधन दरवाढीनं सर्वजण हतबल झालेत. शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय. मागील वर्षी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये विशेष वाढ झाली नव्हती. त्यामुळं शेतीची विविध कामं करण्यासाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर याचे एकरी दर 1,600 ते 3,000 रुपयांपर्यंत स्थिर होते. मात्र यावर्षी झपाट्यानं होत असलेल्या इंधन दरवाढीचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून सध्या विविध शेती कामांसाठी एकरी 2,500 ते 4,000 रुपये मोजावे लागतात. बैलजोडीच्या अवताचे दर सुद्धा आता वधारलेत. दिवसाला 1,600 रुपये आणि एका गड्याचा पगार 500 रुपये असे एकूण 2,100 रुपये मोजावे लागतात. शेतकरी दरवाढीच्या चक्रात अडकला असून शेतीमालाला दाम नाही. कवडीमोल दरानं आपलं उत्पादन विकावं लागतंय. त्यामुळं शेती कशी करायची आणि प्रपंच कसा नेटका करायचा हा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला अच्छे दिन कधी येणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील.